नमस्कार. बालाजी ट्रिक्स अकॅडमीमध्ये मी बालाजी शावळे आपले सर्वांचं स्वागत करत आहे. तर बघा, आता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त आपला क्वालिटीचा संपूर्ण व्हिडिओ कोर्स ट्रिक्सनुसार संपूर्ण क्वालिटीचा व्हिडिओ कोर्स हा फक्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या 135व्या जयंतीनिमित्त किती 135व्या जयंतीनिमित्त त्याची प्राइस आपण फक्त किती ठेवलेली 135 रुपये. 500 रुपयाचा व्हिडिओ कोर्स आहे. मात्र डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 135व्या जयंतीनिमित्त आपण त्याची प्राइस 14 एप्रिल आणि 15 एप्रिल या 2 दिवसासाठी फक्त किती ठेवलेली आहे 135 रुपये. आणि त्याचा तुम्ही फायदा घ्या. आणि त्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे तर बालाजी ट्रिक्स अकॅडमी बालाजी ट्रिक्स अकॅडमी हे टेलिग्राम तसेच आपलं ऍप आहे. प्ले स्टोरवरून हे ऍप डाउनलोड करा. तसेच बालाजी ट्रिक्स अकॅडमी याच नावाने टेलिग्राम पण आहे. त्याची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. तसेच इतर माहितीसाठी तुम्ही या नंबरवर संपर्क करू शकता 84 21 90 83 84. बघा, आपला हा जो व्हिडिओ कोर्स आहे याच्यामधून आपण कंबाईनला प्री असो किंवा मेन्स असो 15 पैकी 15 मार्क येण्याची गॅरंटी दिलेली आहे. आणि संपूर्ण आर्टिकल्स हे आपण ट्रिक्सनुसार कव्हर केलेले आहेत. त्याचा डेमो या व्हिडिओमध्ये आता मी तुम्हाला दाखवणार आहे. बघा, 15 मार्काला पॉलिटी विचारलं जातं. त्यापैकी 7 ते 8 प्रश्न हे फक्त कशावर असतात तर फक्त आर्टिकलवर असतात. आणि हे यापैकी तुमचा 1-2 जरी चुकले तर तुम्ही काय होता रिझल्टच्या बाहेर जाता. कारण मॅक्झिमम विद्यार्थी पॉलिटीला आउट ऑफ मार्क घेतात. आणि इथं जर तुम्ही कमी पडले 2-3 जर पॉलिटीचे तुम्ही चुकले तर तुम्ही काय होता 1-2 मार्काने रिझल्ट तुमचा जातो. बघा, प्री असो किंवा मेन्स असो, आता आयोगाने पॉलिटी हे 15 मार्काला विचारत आहे. त्यामुळे पॉलिटी हा विषय खूप महत्वाचा आहे कंबाईनच्या दृष्टीने. तसेच नुकतीच कंबाईन ग्रुप बी ची जाहिरात पण आलेली आहे आणि ग्रुप सी ची जाहिरात पण पुढच्या आठवड्यात येण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे संपूर्ण व्हिडिओ कोर्सचा तुम्ही फायदा घ्या. कारण भरपूर डिस्काउंट त्यासाठी आपण ठेवलेला आहे. 135 रुपये म्हणजे काहीच नाही. 135 रुपयात तर पीडीएफ पण भेटत नाही. आपण पीडीएफ पण 150-200 ला विकलेले आहेत. पण मी तुम्हाला संपूर्ण व्हिडिओ कोर्स फक्त 135 रुपयामध्ये देत आहे. फक्त 2 दिवस त्याची व्हॅलिडिटी असेल. तर बघा, आता ह्या व्हिडिओ कोर्समध्ये कसं आहे काय आहे, फक्त आपण काय केलेलं आहे 25 ते 30 व्हिडिओ आणि संपूर्ण एक्झाम ओरिएंटेड डेटा कव्हर केलेला आहे. ज्यामध्ये भापट पसारा काय नाही. फक्त 18 ते 20 तासामध्ये संपूर्ण क्वालिटीचा व्हिडिओ कोर्स हा आपण कव्हर केलेला आहे. आता थोडासा डेमो मी तुम्हाला दाखवतो. तर बघा, राष्ट्रपती बघा, भाग 5 मध्ये प्रकरण 1 मध्ये राष्ट्रपती उपराष्ट्रपती संबंधित तरतूद केलेली आहे. बघा, राष्ट्रपती हे राज्यप्रमुख असतात. आता हा डेमो व्हिडिओ म्हणून मी थोडं फास्ट घेतोय. तसंच आपल्या ऍपमध्ये पण एक डेमो व्हिडिओ टाकलेला आहे, ते पण तुम्ही पाहून घेऊ शकता. तर बघा, राज्यप्रमुख असतात कोण राष्ट्रपती, त्यांनाच नामधारी प्रमुख असे म्हणतात. आणि शासन प्रमुख कोण असतात तर पीएम हे शासन प्रमुख असतात, त्यांना वास्तव प्रमुख असं म्हणतात. आणि राष्ट्रपती हे नामधारी आणि रिअल प्रमुख असतात. कोण रिअल प्रमुख हे पीएम असतात. त्यानंतर भारताचे प्रथम नागरिक राष्ट्रपती असतात. बघा, आता नुकतीच जनगणना सुरू झालेली आहे. तर सर्वात अगोदर राष्ट्रपतींची गणना केली जाते आणि तिथून पुढे बाकी इतर लोकांची गणना केली जाते. त्यानंतर देशाची एकता, अखंडता आणि अखंडतेचे प्रतीक कोण असतात, देशाची एकता आणि अखंडतेचे प्रतीक कोण असतात तर राष्ट्रपती असतात. त्यामुळे कुठलेही नवीन राज्य निर्माण करायचे असेल किंवा आहे त्या राज्याचे नाव चेंज करायचे असेल तर राष्ट्रपतीची संमती लागते. का? कारण ते एकतेचे प्रतीक असतात, देशाच्या एकतेचे प्रतीक असतात. त्यामुळे राष्ट्रपती संमती लागते. आता आपण राष्ट्रपतीचे सर्व आर्टिकल ट्रिक्सनुसार कसं लक्षात ठेवायचं ते पाहू. त्यावर आलेले पीओक्यू पण पाहू. कारण आर्टिकल खूप महत्वाचे असतात. बाकी डेटा तर लक्षात राहतो, मात्र आर्टिकल हे कन्फ्यूज करत असतात. त्यामुळे आर्टिकल लक्षात, आपला मेन फोकस ह्या व्हिडिओ कोर्सचा मेन फोकस काय आहे की संपूर्ण आर्टिकल ट्रिक्सनुसार कसे लक्षात राहतील, हा आपल्या व्हिडिओचा मेन फोकस आहे. तर बघा, कलम 52 पासून राष्ट्रपती सुरुवात होते. तर कलम 52 मध्ये भारतासाठी एक राष्ट्रपती असेल अशी तरतूद केलेली आहे. बघा, कलम 52 मध्ये काय तरतूद केलेली आहे की भारतासाठी एक राष्ट्रपती असेल अशी तरतूद कलम 52 मध्ये केलेली आहे. मग याला ट्रिक्सनुसार कसं लक्षात ठेवायचं त्याची ट्रिक्स बघा. तर ट्रिक्स अशी आहे की 52 नुसार भारतासाठी एक ब्राह्मण राष्ट्रपती असेल अशी आपण ट्रिक केलेली आहे. का? कारण उदाहरणार्थ जे भारताचे जे दुसरे राष्ट्रपती होते डॉक्टर सर्वपल्लवी राधाकृष्ण, तर ते ब्राह्मण समाजाचे होते. मग आपण अशी ट्रिक करू की भारत म्हणजे कोणीही असू शकतं, असं नाही की ब्राह्मणच. परत तुम्ही म्हणताल की तू कसं काय म्हणतो की ब्राह्मणच असेल. फक्त आपल्याला लक्षात ठेवण्यासाठी ट्रिक्स मी बनवतोय.
बाकी आपल्याला जास्त काय आहे त्याच्या डिटेलमध्ये जायचं नाही, फक्त आपल्याला कलम 52 लक्षात ठेवायचं आहे, म्हणून की भारतासाठी 52 नुसार भारतासाठी एक ब्राह्मण समाजाचा व्यक्ती राष्ट्रपती असेल अशी आपण ट्रिक्स केलेली, फक्त ट्रिक्ससाठी असं लक्षात ठेवा. मग 52च का म्हटलं, ब्राह्मणच का म्हटलं, कारण ब्राह्मण आणि 52 हे बघा, 52 ब्राह्मण 52 ब्राह्मण 52 ब्राह्मण या दोन शब्दामध्ये काय होतं तर इथे यमक जुळतो. ओके, त्यामुळे कलम 52 नुसार भारतासाठी एक ब्राह्मण राष्ट्रपती असेल असं तुम्ही इथे लक्षात ठेवू शकता. त्यानंतर बघा कलम 53 काय, 53A बघा, 53A आणि 53B असे दोन सब आर्टिकल आहेत, किंवा त्यालाच 53(1) किंवा 53(2) असं पण म्हणतात, आपण इथं ए बी म्हणू. ए बी का म्हणायचं ते सांगतो मी तुम्हाला आता. कलम बघा, कलम 53A काय आहे तर भारताचे कार्यकारी अधिकार राष्ट्रपतीकडे असतील आणि त्यांच्या नावाने चालतील. बघा, भारताचे कार्यकारी अधिकार कोणाकडे असतील, राष्ट्रपतीकडे असतील आणि त्यांच्या नावाने चालतील असं 53A मध्ये सांगितलंय. मग याची ट्रिक्स काय तर कार्यकारी अधिकार, हे बघा, कार्यकारीला तुम्ही असं इंग्लिशमध्ये लिहू शकता, सी ने त्याची सुरुवात करा, सी ए असं, कार्यकारी अधिकार. कार्यकारी, कारण सी म्हणजे एबीसीडी नुसार सी 3 नंबरला येतो, म्हणून हे 3 53 मध्ये 3 आहे शेवटी, आणि हे ए म्हणजे 53A मध्ये अशी तरतूद आहे. त्यानंतर 53B मध्ये काय सांगितलंय की राष्ट्रपती हे तीनही संरक्षण दलाचे सरसेनापती असतात. 53B मध्ये काय सांगितलंय, राष्ट्रपती तीनही संरक्षण दलाचे सरसेनापती असतात. मग सरसेनापती असतात तर मग आपण याला सरसेनापतीला काय म्हणू माहितीये का, की राष्ट्रपती हे तीनही दलाचे बॉस असतात असं आपण म्हणू. राष्ट्रपती काय असतात, तीनही दलाचे बॉस असतात, बॉस. सरसेनापतीला आपण काय म्हणू, बॉस. राष्ट्रपती तीनही संरक्षण दलाचे बॉस असतात, मग बी फॉर बॉस असतात असं आपण इथे लक्षात ठेवू. त्यानंतर पुढे बघा, राष्ट्रपतीची, हे बघा 54 मध्ये काय सांगितले, राष्ट्रपतीची निवडणूक, आणि 55 मध्ये सांगितलेले राष्ट्रपतीची निवडणूक पद्धत दिलेली. त्यामुळे 54 आणि 55 मध्ये कन्फ्युज होऊ नका. 54 मध्ये राष्ट्रपतीची निवडणूक दिलेली, मग याला 54 ला कसं लक्षात ठेवणार आपण, तर त्याची ट्रिक्स बघा. त्याची ट्रिक्स अशी आहे की, हे बघा, ई फॉर इलेक्शन ऑफ द्रौपदी असं आपण म्हणू, कारण राष्ट्रपतींची निवडणूक म्हणजेच इलेक्शन ऑफ द्रौपदी मुर्मू असं आपण म्हणू, कारण आताचे जे राष्ट्रपती आहेत ते कोण आहेत, द्रौपदी मुर्मू, म्हणून इलेक्शन ऑफ द्रौपदी असं आपण म्हणू. का, कारण इलेक्शनचा ई 5 नंबरला येतो आणि द्रौपदीचा डी 4 नंबरला येतो, म्हणून कलम 54 नुसार इलेक्शन ऑफ प्रेसिडेंट म्हणजेच राष्ट्रपतीची निवडणूक म्हणजेच इलेक्शन ऑफ द्रौपदी असं आपण म्हणू. इलेक्शन ऑफ प्रेसिडेंट म्हणण्यापेक्षा आपण इलेक्शन ऑफ द्रौपदी असं आपण इथे म्हणू. का, कारण आपल्याला आर्टिकल 54 लक्षात ठेवायचं आहे. मग त्याची सर्व प्रोसिजर इथं दिलेली आहे, कशी निवडणूक होते, काय होते, त्याच्यामध्ये कोण भाग घेतं, काय संपूर्ण. असं नाही की आपण फक्त आर्टिकलच कव्हर केले, ते आर्टिकल कशा लक्षात ठेवायचं ते तर पाहिलेच, परंतु त्यामध्ये आणखी डिटेल काय आहे, त्यामध्ये काय काय येऊ शकतं ते संपूर्ण इथं कव्हर केलेले. आता मी वाचून नाही दाखवत, तुम्ही हे वाचून घेऊ शकता, ज्याच्यामध्ये कोण भाग घेऊ शकतो कोण नाही. हे बघा, संपूर्ण राज्यांच्या विधान परिषद, कोणकोणत्या राज्यामध्ये विधान परिषद आहे ते पण इथं घेतले. विधान परिषद राष्ट्रपतीच्या निवडणुकीत भाग घेत नाही, पण कोण्या राज्यांमध्ये विधान परिषद आहे असं बरेच वेळेस प्रश्न विचारलेला आयोगाने. मग कोण्या कोण्या राज्यांमध्ये विधान परिषद आहे ते पण आपण ट्रिक्सनुसार आपण पाहिलेलं इथं. परत विधान परिषद पाहताना तिथं पण पाहिलेली ही ट्रिक आणि इथं पण घेतली. बघा, ट्रिक काय, गुटखा मामा परीच्या लग्नाला गेला म्हणून राष्ट्रपतीच्या निवडणुकीला गैरहजर होता, कारण हे विधान परिषदेचे जे सदस्य आहेत ते राष्ट्रपती निवडणुकीत भाग घेत नाहीत. गुटखा मामा का म्हटलं मग, कारण बघा, गुटखा बी फॉर बिहार, यू फॉर यूपी, टी फॉर तेलंगणा, के फॉर कर्नाटक, ए फॉर आंध्र प्रदेश, आणि मामा म्हणजे महाराष्ट्र, म्हणजे बिहार, यूपी, तेलंगणा, कर्नाटक, आंध्र प्रदेश आणि महाराष्ट्र या 6 राज्यांमध्ये फक्त काय आहे तर विधान परिषद आहे. इतर राज्यांमध्ये फक्त काय विधानसभा आहे. तर हे 6 राज्य तुम्ही गुटखा मामा असं लक्षात ठेवा. परीच्या लग्नाला गेला, परी म्हणजे विधान परिषद, परी म्हणजे विधान परिषद असं लक्षात ठेवा. गुटखा मामा, परी म्हणजे विधान परिषद. ओके, त्यानंतर पुढे बघा, कोण भाग घेतं कसं काय, हे बघा, राष्ट्रपती निवडणूक पद्धत दिलेली आहे आपण, आणि ही पद्धत आयर्लंड कडून घेतलेली आहे, हे कलम 55 मध्ये दिलेलं आहे. त्यानंतर हे बघा, भारत निवडणुकीत कोण मतदान करते काय करते हे सर्व इथं दिलेलं आहे. ते तुम्ही प्रश्न पण जिथले तिथेच आपण प्रश्न पण कव्हर केलेला आहे. योग्य विधान ओळखा, बघा निवडणुकी संबंधी इथं दिलेलं आहे, हे पण तुम्ही पाहू शकता. त्यानंतर बघा, कलम 56 काय आहे तर कलम 56 आहे राष्ट्रपतींचा कार्यकाळ. कलम 56 मध्ये काय दिलंय, राष्ट्रपतींचा कार्यकाळ किती असतो, 5 वर्षे. किती असतो, 5 वर्षे. तर 56 ला ट्रिक्स नुसार कसं लक्षात ठेवायचं बघा, तर त्याची ट्रिक्स आहे
की राष्ट्रपती त्यांच्या ऑफिसचे कार्य संपले की सायंकाळी 5 वाजता छकड्यात म्हणजेच घोडागाडीत बसून घरी जातात. किंवा असंही लक्षात ठेवा की राष्ट्रपतींचा 5 वर्षाचा कार्यकाळ संपला की त्यांचा जो निरोप समारंभ असतो, त्यांना निरोप दिला जातो 5 वर्षानंतर. त्यांचा कार्यकाळ संपला की त्यांना निरोप दिला जातो आणि निरोप देताना त्यांना फुलांनी सजलेल्या घोडागाडीत पाठवले जाते, म्हणजे छकड्यामध्ये त्यांना पाठवले जाते. छकडा बघा, 5 वर्षाचा कार्यकाळ संपला की त्यांना फुलांनी सजलेल्या छकड्यामध्ये पाठवले जाते. छकडा म्हणजे घोडागाडी. कारण बघा, पूर्वी गाड्या नव्हत्या, आता गाड्या आहेत, मात्र पूर्वी असं घोडागाडी टांगे हेच होते. तर त्यांना फुलांनी सजलेल्या, असं इमेजिन करा, राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूचा कार्यकाळ संपलाय 5 वर्षाचा, असं इमेजिन करा 5 वर्षाचा राष्ट्रपतींचा द्रौपदी मुर्मू यांचा कार्यकाळ संपलाय आणि ते संपला म्हणून त्यांचा आता निरोप समारंभ आहे. निरोप समारंभ आहे, तर निरोप समारंभामध्ये एक घोडागाडी आणली, म्हणजे छकडा आणला आणि त्याला मस्त फुलांनी गिलांनी सजवलं आणि त्या छकड्यात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू बसल्या आणि त्यांना काय केलं, त्यांना हे केलं, त्यांचा निरोप समारंभ एकदम व्यवस्थित पार पाडला. त्यांना निरोप दिला, कारण त्यांचे 5 वर्ष संपलेले आहेत म्हणून, म्हणजे त्या रिटायर झाल्या, राष्ट्रपती पदावरून त्या रिटायर झाल्या असं आपण म्हणू शकतो. अशी स्टोरी काय करा तुम्ही इमेजिन करा. त्यामुळे कलम 56 तुमच्या कधीच विसरणार नाही. छकडा का म्हणलं, कारण छकडा आणि 56 हे बघा, हे छकडा 56 आणि छकडा, छकडा म्हणजे हे घोडागाडी, छकडा 56, 56 हे बघा, हे 56 छकडा, 56 छकडा, 56 छकडा, काय होईल, कधीच तुम्हाला आता हे विसरणार नाही. फक्त ही स्टोरी काय करायची, तुम्हाला आठवायची आहे. तर अशा प्रकारे हे कलम 56 नुसार राष्ट्रपतीचा कार्यकाळ दिलेला आहे, जो की 5 वर्षाचा असतो. बाकी मग त्यामध्ये आणखी काय काय प्रोसेस आहे, 5 वर्षाच्या आत पद रिक्त झालं तर वगैरे काय, हे संपूर्ण राजीनामा कोणाकडे देतात, हे संपूर्ण येते मी डिटेल कव्हर केलेलं आहे. त्यानंतर कलम 57 बघा, कलम 57 काय, राष्ट्रपती परत परत कितीही वेळेस निवडणूक लढू शकतात. राष्ट्रपती परत परत कितीही वेळेस निवडणूक लढू शकतात असं कलम 57 मध्ये सांगितलेलं आहे. मग याची पण ट्रिक्स बघा. याची ट्रिक्स अशी आहे की बघा, शेवटी 57 मध्ये शेवटी 7 आहे ना, मग ते 7 घेऊन काय म्हणायचं, 7 म्हणजे भारतीय स्त्रिया वडाला 7 फेरे मारताना मला 7 जन्म हाच पती पाहिजे असं म्हणतात. बघा, भारतीय स्त्रिया काय म्हणतात, भारतीय स्त्रिया ज्यावेळेस वडाला 7 फेरे मारतात त्यावेळेस त्या काय म्हणतात की मला 7 जन्म, बघा 7 नुसार त्या म्हणतात की मला 7 जन्म आणि जन्मोजन्म एकच पती पाहिजे असं त्या म्हणतात. म्हणजे परत परत तेच पती पाहिजे, म्हणजे भारतासाठी पण परत परत एकच व्यक्ती राष्ट्रपती होऊ शकतो. 57 7 म्हणजे शेवटी, आता 7 वरून अशी ट्रिक का केली, कारण 57 मध्ये शेवटी 7 आहे, त्यामुळे ते तसं लक्षात ठेवू शकता तुम्ही. त्यानंतर 58 बघू आणि त्यावर आलेला प्रश्न पण बघू. बघा 58 काय आहे, तर 58 आहे राष्ट्रपती पदाची पात्रता. बघा, कलम 58 मध्ये काय आहे, तर राष्ट्रपती पदाची पात्रता दिलेली आहे कलम 58 मध्ये. ओके, मग 58 मध्ये राष्ट्रपती पदाची पात्रता आहे, तर याला ट्रिक्सनुसार असं लक्षात ठेवू की 58 नुसार रामदास आठवलेंमध्ये राष्ट्रपती होण्याची पात्रता आहे. बघा, कलम 52 कसं लक्षात ठेवलं होतं की ब्राह्मण समाजाची व्यक्ती राष्ट्रपती होऊ शकते, म्हणजे ब्राह्मण समाज, भारतासाठी एक ब्राह्मण समाजाची व्यक्ती राष्ट्रपती असेल असं आपण कलम 52 लक्षात ठेवलं होतं, म्हणजे ब्राह्मण 52. तसं इथं राष्ट्रपती पदाची पात्रतामध्ये कुणाकडे पात्रता आहे, तर रामदास आठवलेंकडे राष्ट्रपती होण्याची पात्रता आहे, अशी आपण ट्रेस केलेली आहे. बघा, राष्ट्रपती होण्याची पात्रता कुणामध्ये आहे, रामदास आठवलेंमध्ये राष्ट्रपती होण्याची काय आहे, तर पात्रता आहे, अशी आपण ट्रेस केलेली आहे. मग आठवलेंमध्ये असं का म्हटलं, कारण बघा 58 आठवले, हे 58 आणि आठवले दोन्ही शब्दाचा काय होतो इथे, तर यमक जुळतो. 58 आठवले, 58 आठवले, ओके, असा यमक जुळतो. मग राष्ट्रपतीच्या काय काय पात्रता ते इथे दिलेले आहेत की भारतीय नागरिक पाहिजे, 35 वर्ष पूर्ण पाहिजे, लोकसभेवरच निवडून येण्यास पात्र पाहिजे. बघा, लोकसभेवर निवडून येण्यास पात्र पाहिजे, राज्यसभेवर नाही. ती राज्यसभेवर निवडून येण्याची पात्र ती उपराष्ट्रपतींची पात्रता आहे, मात्र राष्ट्रपतीची पात्रता काय की लोकसभेवरच निवडून येण्यास पात्र हवे, कोणतेही लाभाचे पद नसावे. बघा, त्या व्यक्तीकडे कोणतेही लाभाचे पद नसावे. मात्र खालील ही पदे लाभाचे पदे येत नाहीत, ते पण इथे पाहून घ्या. तसेच नॉमिनेशन भरण्यासाठी 15 मतदारांचा पाठिंबा हवा आणि 15 मतदारांचा अनुमोदन तिथे हवे आणि आरबीआय मध्ये 15,000 आणि अनामत रक्कम भरलेली पाहिजे. मग बघा, यावर प्रश्न आला होता गट क 2024 ला. बघा, प्रश्न काय आला होता, खालील कोणते विधान बरोबर आहे, गट क 24 ला आला होता. गट क 24 बघा, प्रश्न काय आहे,
कलम 58 मध्ये राष्ट्रपती पदाची पात्रता दिलेली आहे म्हणजेच क्वालिफिकेशन, तर ए विधान इथे काय आहे, बरोबर आहे. कलम 58 मध्ये राष्ट्रपती पदाची पात्रता दिलेली आहे, क्वालिफिकेशन, तर हे ए विधान इथे काय बरोबर आहे. कारण आपण ट्रिक काय केलेली आहे, ट्रिक्स काय केली की राष्ट्रपती होण्याची पात्रता कोणामध्ये, रामदास आठवलेंमध्ये राष्ट्रपती पदाची पात्रता राष्ट्रपती होण्याची पात्रता आहे. म्हणजे आठवले 58 आठवले 58 अशी आपण ट्रेस केलेली. त्यानंतर बी काय, राष्ट्रपतींना महाभियोगद्वारे पदावरून दूर करता येते, तर हे पण बरोबर आहे, बी पण बरोबर आहे. जर त्यांना दूर करायचं असेल तर महाभियोग लावला जातो. म्हणून इथे दोन्ही विधाने काय आहेत, तर बरोबर आहेत. तर अशा प्रकारे हा आपला डेमो व्हिडिओ होता. यामध्ये आपण राष्ट्रपतींचे संपूर्ण आर्टिकल, आणखी समोर पण आहेत आणखी आर्टिकल, पण हा डेमो व्हिडिओ आहे, खूप मोठा होईल, त्यामुळे हा व्हिडिओ आपण इथे सांगू. जर व्हिडिओ तुम्हाला आवडलाच असेल असे मी आशा करतो, आणि संपूर्ण कोर्स जर तुम्हाला मग हवा असेल, व्हिडिओ जर आवडला असेल आणि आपला संपूर्ण पॉलिटीचा कोर्स तुम्हाला हवे असेल, तर तुम्ही बालाजी ट्रिक्स अकॅडमी, बालाजी ट्रिक्स अकॅडमी हे आपलं टेलिग्राम चॅनल पण आहे, तसेच ॲप पण आहे. हे ॲप इन्स्टॉल करा आणि टेलिग्राम चॅनल पण जॉईन करा. आणि जर तुम्हाला इतर काही अडचण येत असेल तर तुम्ही 84 21 90 83 84 या नंबरवर संपर्क करू शकता. आणि 2 दिवस 14 एप्रिल आणि 15 एप्रिल हे 2 दिवस डॉक्टर आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त 2 दिवस आपण याची प्राइस फक्त 135 रुपये ठेवलेली आहे. कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची 135वी जयंती आहे. किती, 135वी जयंती आहे या वर्षीची. त्यामुळे आपण संपूर्ण पॉलिटीचा कोर्स आपला 500 रुपयाचा आहे, मात्र त्याची प्राइस आपण फक्त 135 रुपये ठेवलेली आहे. तर याचा फायदा तुम्ही नक्की घ्यावा ही विनंती. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.